आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सईमची आई आपल्या घरी येऊन राहू शकतात की नाही हा डिसिजन कम्प्लीटली आईचा असेल. हो बरोबर बोलतोस तू देवा. मी भैरवीताईंना हे सगळं सांगायलाच हवं. आपण असं परस्पर सईच्या आईला इथे आणलं तर भैरवीताईंना ते अजिबात आवडणार नाही. पण भैरवीताईंना हे सगळं सांगायचं म्हणजे त्यांचा मूड बघून सांगायला हवं. नाहीतर आपण करायला जायचो एक आणि व्हायचं काहीतरी भलतंच. आय नो म्हणून तिची चिडचिड व्हायच्या आधीच आपण तिला सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन ठेवू. तिला मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला की हल्ली आपण या घरात तिला न विचारताच सगळे डिसिजन घेतोय. बरोबर बोलतोस तू. पण जानू तू जेव्हा टेन्शन नको घेऊस. मी आहे ना, मी बोलतो आईशी. रिलॅक्स. चल आत्ता. हो आत्ता चल. चल. हो हॅलो. तुम्ही कुठे? चला. कुठे म्हणजे? तुमच्या बरोबर. का असं का विचारताय? आता माझ्या आईला आणण्याबद्दल बोलणार आहे ना तुम्ही भैरवी मॅडम सोबत. मग मी तिथे असणं पण महत्वाचं आहे ना. तुम्हाला विश्वास नाही आहे का माझ्यावर? मी खरंच जाऊन बोलणार आहे आईशी आणि माझ्याबरोबर जानू सुद्धा आहे. तुम्ही नाही सर असं नाहीये. मला खात्री आहे तुम्ही व्यवस्थित बोलाल. पण आता भैरवी मॅडम सुद्धा काय बोलणार आहेत ना हे मला ऐकायचं आहे. अगं मग आम्ही सांगू ना तुला. आई मला नंतर कळण्यापेक्षा आता समजेल ना. म्हणजे भैरवी मॅडमचा काय डिसिजन हे लगेच कळेल मला. चला. तुम्हाला कळत नाहीये का मी काय सांगतोय ते? आईला ऑलरेडी राग आहे तुमचा. तुम्ही जर परत तिच्या समोर जाल तर ती आणखी चिडू शकते. तुम्ही एक मिनिट सई, मला कळतंय की तू तुझ्या आईला इथे आणायला उत्सुक आहेस. म्हणजे त्यांची काळजी वाटते तुला. मी नक्कीच समजू शकते. तू असं कर, ये इथे बस बाळा. बस इथे. हे बघ, भैरवीताईंना एखादी गोष्ट पटवून देणं ही सोपी गोष्ट नाहीये. पण काही बाबतीत ना त्यांचे विचार अगदी पक्के आहेत ग. त्यांचं मन जर बदलायचं असेल तर आमच्या घरात हे काम एकच माणूस करू शकतो, देवा. देवांशच त्यांना सगळं नीट समजावून सांगू शकतो. हे बघ, तू राग मानू नकोस. पण आता जर तू आमच्या बरोबर आलीस ना तर त्या आमचंच बोलणं ऐकून घेणार नाही. म्हणजे त्यांचं तुझ्याबद्दलचं मत बदलायला थोडा वेळ लागेल ना. आपण त्यांना थोडासा वेळ द्यायला हवा. पटतंय का तुला माझं म्हणणं? हो. शहाणी मुलगी आहे ग अगदी. हे बघ, तू इथेच थांब. आता मी आणि देवा जातो आणि त्यांना नीट समजावून सांगतो. तुझ्या आईला या घरात घेऊन यायची जबाबदारी माझी. हॅलो मिस्टर पाटील, हे काय ऐकते मी? किती वर्ष कंपनीत काम करताय तुम्ही? आपलं वर्क पॅटर्न माहित नाही तुम्हाला? मेल कसा काय इग्नोर करता तुम्ही? नाही आता उगाच काही सांगू नका मला. चुकीच्या वेळी आलो आपण. दिसतंय मला ते. तर तिचा टॉपिक पण न आवडतंय. पण आपल्याला बोलावं तर लागणारच आहे ना. काय करूया? नंतर यायचं का? नाही मला तुमचं काही ऐकायचं नाही. क्लायंटने कधीपर्यंत वेळ दिलाय? करेक्ट. मग त्याच वेळेत त्यांचं काम पूर्ण झालं पाहिजे. आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे
आणि जर का तुम्ही या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मला त्रास देणार असाल ना तर आय शॅल फायर यू. लगेच फोन ठेवा आणि इमिजिएटली काम सुरू करा. अरे तुम्ही कधी आलात? आताच ऍक्च्युली. काय झालं, काही टेन्शन आहे का फोनवर? काही असेल तर मला सांग ना, तो ऑफिसलाच चाललोय मी, बघतो. तू स्ट्रेस नको घेऊ फक्त प्लीज. अरे कंपनीतले छोटे मोठे इश्यूज आहेत, खरं तर त्यामध्ये आपण लक्ष घालायची गरजच नसते. पण हे मिस्टर पाटील आहेत ना, आय टेल यू. बरं ते सगळं जाऊ दे, तुम्ही का आला इथे? लेट मी गेस. आधी बसा बसा. लेट मी गेस. मी ब्रेकफास्ट करायला नाही आले म्हणून आलात का? मी ज्यूस घेतलाय, डोंट वरी. ओके. अजून काही वेगळं बोलायचंय का? हा ऍक्च्युली. काय बोल, बहिणीकडे काय बघतोय? आई सी, मला फक्त एवढंच म्हणजे विचारायचं होतं की ऍक्च्युली सई. आता काय? ओ गॉड, जेव्हापासून या घरात आली ना काहीतरी गोंधळ घालतेच आहे. आता काय केलंय तिने? नाही नाही, काय नाही ताई, तिने काहीच नाही केलेलं. हा मग काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काहीच नाहीये, म्हणजे असं काहीच प्रॉब्लेम वगैरे झालेला नाहीये. मला तुला फक्त इतकंच विचारायचं होतं की सईंच्या आई आणि त्यांचा भाऊ जर आपल्या इथे घरी राहायला आले तर तुला चालेल का? What? Oh my God. She's so fast. ती आत्ता आली आपल्या घरात आणि इमिजिएटली अख्ख्या फॅमिलीला तिला इथे आणायचंय. Come on. कट्स आहेत तिच्या. नाही पण मला एक कळत नाही, तिची वकिली करायला कोण आलाय बघा इथे. खुद्द देवांश, माझा मुलगा देवांश. मी बहिणीचं समजू शकते, ती काय तिच्याच बाजूने बोलणार, त्यामुळे मी तिच्याकडून काही एक्सपेक्ट करत नाही. पण तू जरा तरी विचार कर देवांश, प्लीज असा नको वागूस. बायको सांगेल ते करत नको सुटूस. अशी चावी तिच्या हातात देऊन ना तिच्या हातातलं खेळणं नको बनूस देवांश. जरा स्वतःचं डोकं वापर. तू देवांश जहागीरदार आहेस. काय करतोयस तू हे?